अर्थात देवेंद्रजी नावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयी होणाऱ्या संघासाठी रोज 15,000 रुपये. ज्या वेळेला क्रीडापट येत असताना त्यावेळेला नक्कीच वातावरण लगेच चेंज होत असते, वातावरण लगेच बदलत असते आणि नक्कीच एक उत्साह, एक आनंद, एक हर्ष आता खेळाडू मित्रांमध्ये निर्माण होत असतो. आणि तशाच पद्धतीनं आज देखील या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने रंगत घालणार आहे TBF कारावी वर्सेस पांडवादेवी रायवाडी. सामना पाहतोय 0-0 पासून सुरू झालेला हा सामना TBF कारावी वर्सेस पांडवादेवी रायवाडी. याला मात्र या ठिकाणी पकड झाली, पहिलीच चढाई आणि पहिलीच पकडीचा सन्मान या ठिकाणी TBF कारावी या संघानं मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं यांच्यातला संघर्ष वाढणार. या दोन खेळांमधून, या दोन संघांमधून मात्र खरा आनंद मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला मिळणार. मैदान क्रमांक 1 वर TBF कारावी पेण वर्सेस पांडवादेवी रायवाडी अलिबाग. आता मात्र समाधान मोरे यापैकी सांगतो एक अचूक पकड कोण झाला. या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्याकडून भैरवनाथ श्रीमंत भैरवनाथ मंडल कोयनाड यांच्यासाठी रोख 20,000 रुपयांची या ठिकाणी देणी गेलेली आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मंडळासाठी 20,000 रुपयांची देणगी. खूप खूप धन्यवाद. सुंदर आपण पाहिल्या लगातार या ठिकाणी पकडींचे नजराणे TBF कारावी या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. मात्र जिंकणार कोण? 15,000 गुणाचे हे मात्र निश्चितपणे या सामन्यामध्ये ठरणार. दोनही रायगड जिल्ह्यातील नामांकित आणि बलाढ्य संघ म्हणून गणले जाणारे हे दोनही संघ एकमेकांसमोर ठाकले, एकमेकांसमोर उभे राहिले. आता मात्र पाहायचा खेळ कबड्डीचा. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी पुन्हा सामना ज्ञानेश्वर कोळे वर्सेस बाबू चाय कुर्डूस. तर मैदान क्रमांक 3 वर नवकिरण भेटकळ वर्सेस गावदेवी मुंढाणी. तिसऱ्या फेरीची ही लढत आपण पाहतोय. सुंदर अशा गणवेशामध्ये दोनही संघ एकमेकांसमोर असताना इथे मात्र चढाई बहादरांचा देखील कस पाहायला लागेल. 5 वर्सेस 1 असा खेळ मात्र या ठिकाणी करायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर 1 आणि 3 पांडवादेवी रायवाडी या वर्षीच्या सीझनमध्ये तसा एक नामांकित संघ, एक बलाढ्य संघ म्हणून खऱ्या अर्थानं नामांकित याला म्हणतात लक्ष आणि केलेलं लक्ष. मैदान क्रमांक 1 वर आपण खोकला रक्षकाच्या माध्यमातून पाहतोय. स्वागत चवरकर मात्र बाद झाला. क्या बात आहे, सुपर आणि खतरनाक. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बघतोय. रसिक प्रेक्षकांचं लक्ष मात्र मैदान क्रमांक 1 च्या दिशेनं या ठिकाणी लागलेलं असताना कारण ह्या सामन्याचा वेटेज वाढवले आदरणीय दिलीप शेठ भोईर यांनी. कारण 15,000 रुपये विजयी संघासाठी आता मात्र खेळाडू त्या ठिकाणी बाद होतो. कारण दोनही संघ हे खऱ्या अर्थाने झुंजार युवक मंडळाच्या खेळाडूंनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. झुंजार युवक मंडळाच्या खेळाडू आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. 2-4 असा गुणफलक मात्र या ठिकाणी लागलेला आहे. समाधान मोरे या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि समाधान मात्र रिक्त परततोय. खेळ कबड्डीचा. कबड्डी कबड्डी आणि फक्त कबड्डी. आणि हा नितांत कबड्डीवर नितांत प्रेम करणारा आमचा हा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग अजून देखील इतक्याच गर्दीनं या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी थांबला. आणि कितीही वेळ झाला, कितीही उशीर झाला तरी दिलीप शेठ भोईर स्पर्धेसाठी येणार
छोटम शेठ या स्पर्धेसाठी येणार हा देखील विश्वास मग मंडळाकडे आणि खेळाडूंना देखील असतो आणि रसिक प्रेक्षकांना देखील माहिती आहे. पुन्हा एकदा प्रशांत जाधव सहलीसाठी या ठिकाणी येतो. गुण मिळवायचे आहे, आपल्या संघाला विजयाशी संपादन करायचे आहे. मग इथे मात्र एक प्रतिष्ठेची लढाई मात्र या ठिकाणी निर्माण झाली. TPM कारावी आणि पांडवादेवी थर्ड रेटसाठी कॉल दिला जातोय. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी नक्कीच निमंत्रित केला जातोय आणि या तिसऱ्या चढाईचा सन्मान मात्र प्रशांत जाधव या खेळाडूला मात्र या ठिकाणी दिला जातोय. आपल्या संघाच्या एक नामांकित आणि आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून नेहमीच प्रशांत जाधव आपल्या संघासाठी धावून येणारा खेळाडू आहे. प्लीज मात्र मिळतो एकदा आपण मैदानामध्ये पडतो म्हणजे 3 गुण पांडवादेवी रायवाडी आणि 5 गुण TPM कारावी. संपूर्ण मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे आणि अशा शांतताच्या वातावरणामध्ये आणि रसिक प्रेक्षक वर्ग याच्या वाढदिवसानिमित्तची ही कबड्डी स्पर्धा एक नामांकित कबड्डी स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धेचा गौरव होतोय या शंकाच नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण रायगडमध्ये नव्हे तर रायगडच्या बाहेर देखील पसरलेली कबड्डी युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण रायगडमध्ये अनेकांपर्यंत पोहोचण्याची कबड्डी आहे. आता मात्र समाधान खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी समाधान आता मात्र थर्ड रेट एक जनावर ओढ त्याला म्हटलं जातं, ज्याला फासिंग मॅच म्हटलं जातं, ज्याला टफ फाईट म्हटलं जातं. असा सारा मात्र या ठिकाणी होतोय. त्या बाबत इकडे कोणताही द्या कधी इकडे विजयी संघासाठी अर्थात देवेंद्र तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयी संघासाठी दीपशेड होईल. यांकडून 15,000 रुपयांचं बक्षीस आहे. 1 2 नव्हे तर 15,000 रुपयांचं बक्षीस मात्र या ठिकाणी